याच्यामध्ये वैजापूर साईडचे पेशंटची संख्या बरीच मोठी आहे आणि शिर्डी, राहता, येवला हे कोपरगावला जोडून असणारे ठिकाण आहेत. त्यामुळं आपण त्यांना पण बोलवलं या ठिकाणी. महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की आत्मा मालिक हॉस्पिटलच्या सोयीसुविधा ज्या आहेत अजूनपर्यंत ग्रामीण भागात म्हणा, शहरी भागात म्हणा की लोकांच्यापर्यंत माहिती नाही आहे. ज्यांना माहिती आहे माउथ टू माउथ पब्लिसिटीने पोचलेलं आहे, पण तरीसुद्धा माहिती नाही आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही काय केलेलं आहे की ही जी पौर्णिमा झाली 15-16 तारखेला, त्या पौर्णिमेच्या दिवसापासून हा आरोग्य कॅम्प जो आहे, सर्व रोग निदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे. आणि हे शिबिर दररोज चालणार आहे ते 21 जूनपर्यंत. 21 जून म्हणजे हे प्रेस नोट द्या ना सर. हां, 21 जूनपर्यंत म्हणजे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे आणि आज आहे आंतरराष्ट्रीय मेडिटेशन डे. बरोबर आहे. एक आध्यात्मिक संस्था असल्यामुळं या दोन विषयांचा संगम साधून या कालावधीमध्ये या भागातल्या पेशंटना, या भागातल्या काय पूर्ण महाराष्ट्राच्या पेशंटना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आणि ती आरोग्य सेवा अत्यल्प दरात किंवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आपण हा कॅम्पचे आयोजन केलेलं आहे. तर या कॅम्पमध्ये केस पेपर जो आहे म्हणजे सगळ्या कुठेही गेलं आपण साध्या डॉक्टरांच्याकडं ताप, थंडी, खोकला जरी आपण तपासायला गेलं तरी कुणी नाही कुणी 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, कोणाची 150 रुपये फी असते. थोडेसे स्पेशालिस्टकडे गेलं तर ती 250 रुपये फी असते, 150 रुपये फी, 300 रुपये असते किंवा सुपर स्पेशालिटीकडे गेलं तर 500 रुपये पण असते. तर या ठिकाणी आल्यानंतर पेशंटला या कॅम्पच्या कालावधीत म्हणजे कधीपासून मागची जी पौर्णिमा झाली त्या तारखेपासून ते 21 जूनपर्यंत 2025पर्यंत कोणत्याही दिवशी कोणताही पेशंट आला म्हणजे कॅम्पच्या माध्यमातून आला किंवा डायरेक्टली तपासायला आला तर सगळ्यांना केस पेपर फी ही पूर्णपणे माफ आहे. म्हणजे आल्यानंतर आमचे ताप, थंडी, खोकला असो नाही तर बाकीचं काय चेक करायचं असतो सगळ्यांसाठी केस पेपर पूर्णपणे मोफत आहे. म्हणजेच थोडक्यात तपासणी ही सगळी मोफत आहे. दुसरी गोष्ट आहे की एक्सरे जो आहे तो एक्सरे 100 रुपये आपण घेणार. एक्सरे म्हणजे काय की एक्सरे काही ठिकाणी 300 रुपये, काही ठिकाणी 150 रुपये, काही ठिकाणी 200 रुपये असे आहेत. पण कोणताही प्रकार असो एक्सरेचा, तो एक्सरेचा प्रकार हा 100 रुपयेमध्ये केला जाणार आहे त्या कॅम्पच्या कालावधीमध्ये. त्याचबरोबर सोनोग्राफी, आता सोनोग्राफीचं तुम्ही कुठे गेले तर फी जी आहे ती 800 रुपयेपासून 2,500 रुपयेपर्यंत असते. म्हणजे काय स्पेशलाइज सोनोग्राफी असतात त्यांच्या 2,500पर्यंत पण फी आहेत. तर सगळ्या प्रकारच्या कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी ही 400 रुपयेत होईल या ठिकाणी. आणि 400 रुपयेत आमचे इनहाऊस डॉक्टर आहेत म्हणजे त्या विभागाचे स्पेशालिस्ट डॉक्टर आणि लेडीज डॉक्टर आहेत. त्यामुळे लेडीज आणि जेंट्स दोघांना पण काही प्रॉब्लेम नसणारा असा पद्धतीची ती सोनोग्राफीची सुविधा आपल्याकडे आहे. त्याचबरोबर सिटी स्कॅन आहे आश्रमचा म्हणजे हॉस्पिटलचा आणि सिटी स्कॅन हा 50% सवलतीच्या दरामध्ये केला. आत्ता जे आमचे रेट आहेत त्याच्या 50% दरामध्ये सिटी स्कॅन सेवा उपलब्ध आहे. NICU सेवा जी आहे, NICU म्हणजे लहान मुलांची जी काळजी घेणारे NICUचं युनिट आहे ती सगळी पूर्णपणे मोफत राहणार आहे. त्याचबरोबर हार्टच्या संदर्भात म्हणजे तुमचे काय अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल, ऑपरेशन्स असतील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी ह्या पूर्णपणे मोफत होणार आहेत. त्याचबरोबर 20% सवलतीच्या दरामध्ये म्हणजे औषधं जी आहेत ती पण 20% सवलतीच्या दरात आपल्या मेडिकलमध्ये या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. तर शिबिर सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 837 रुग्णांनी लाभ घेतला आहे आणि हे कालपर्यंतची फिगर होती. काल आणि आजची मिळाली तर 1000च्या पुढे फिगर गेली असेल ती. तर आमचं उद्दिष्ट आहे की 21 जून योग दिनाच्या तारखेपर्यंत 35,000 रुग्णांना या कॅम्पचा आम्हाला लाभ द्यायचा आहे. 35,000 रुग्णांना, बरोबर. तर त्या दृष्टीने आमचं सगळं नियोजन झालेलं आहे. आणि हॉस्पिटलमध्ये म्हणजे 100 बेडचं आपलं हॉस्पिटल आहे. याच्यामध्ये सगळ्या अत्याधुनिक सुविधा आहेत. म्हणजे 4 ऑपरेशन थिएटर्स आहेत. आपला हार्टच्या संदर्भात ऑपरेशन करणारी कॅथलॅब आहे. त्याच्यानंतर डोळ्याचे ऑपरेशन्स या ठिकाणी होतात. मणका, खुबा, गुडघे
या संदर्भाचे सगळे ऑपरेशन्स होतात. तर कोणतंही ऑपरेशन्स होत नाही असं नाही, सगळे ऑपरेशन्स या ठिकाणी होतात. 2 फिजिशियन आपले कायमस्वरूपी म्हणजे स्पेशालिस्ट डॉक्टर जे मेडिसिन आणि फिजिशियन डिपार्टमेंट सांभाळत ते आपल्याकडं 24 तास उपलब्ध आहेत. आणि बाकीचे जे डॉक्टर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आहेत ते आपल्या हॉस्पिटलला वेगवेगळ्या ठिकाणावरून अटॅच झालेले आहेत. तर या सगळ्यांच्या माध्यमातून 35,000 रुग्णापर्यंत आम्ही हा मोफत उपचार जो आहे किंवा या शिबिराच्या अंतर्गत जो आम्ही उपचार ठरवलेला आहे तो उपचार देण्याचं ठरवलेलं आहे. तर आपल्या माध्यमातून हा मेसेज ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली आहे.